तुमच्या बाजूने निकाल आलेला आहे, कसं विश्लेषण कराल? नाही, या सगळ्या आता जो इलेक्शन कमिशनने निर्णय दिलेला आहे तो स्वागतार्ह आहे. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्याचं स्वागत अतिशय विनम्रपणे परवा आपल्याला सगळ्यांना संबोधित केलेलं आहे, जनतेलाही संबोधित केलेलं आहे. मला असं वाटतं की 3 स्तरावरून याचा खास करून विचार केला गेला. प्राथमिक सदस्य, प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक सेलचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार हे कोणासोबत जास्ती मोठ्या प्रमाणावरती आहेत असा इलेक्शन कमिशनने त्याच्यामध्ये प्रामुख्याने विचार केला आणि त्या बाबतीमध्ये तो जो निर्णय दिला त्याचा आम्ही सगळे मिळून स्वागत करतोय. दादा, म्हणजे आता ही निर्णय झालेला आहे, आता नार्वेकरांची सुनावणी सुरू आहे. हा निर्णय सुद्धा आता तुमच्या बाजूने लागेल असं शिवसेना जसा निर्णय दिला तसाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निर्णय लागेल. हे इलेक्शन कमिशनने अत्यंत मेरिटवर आपल्याला निर्णय दिलेला बघायला मिळालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये डिस्क्वालिफिकेशनचा सुद्धा निर्णय तो मेरिटवरतीच होणार आहे. जरी तो मेरिटवर झालेला असला किंवा इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिलेला आहे तोही मेरिटवर झालेला आहे, पण विरोधकांकडनं किंवा ज्यांना ते सहन होत नाही आहे की अशा स्वरूपाचा निर्णय होणं त्यांच्या राजकीय भवितव्याला जे अडचणीचं ठरतं आहे त्यांची रडबोंबल आपल्याला बघायला मिळणार आहे. शरद पवार गट जो आहे ते नवीन नाव त्यांनी मिळालेलं आहे. त्यांना चिन्हाबाबतचा जो विषय आहे ते वटवृक्षासाठी आग्रही आहे. म्हणजे आता उतारवयामध्ये जरी शरद पवारांना नव्याने सुरुवात करावी लागत असेल तरी आमच्याकडे वटवृक्ष आहे असा त्यांचा दावा आहे शरद पवार गटाचा. आता मला एक सांगा की एखाद्या राष्ट्रीय पातळीवरती किंवा राज्याच्या स्तरावरती काम करणाऱ्यांनी आपल्या पक्षाचं नाव काय ठेवावं हा त्यांचा अधिकार आहे, पण राज्याच्या किंवा राष्ट्रीय काम करणाऱ्या व्यक्तीने एखाद्या छोट्या विचाराला जाऊन आपण पक्षाचं नाव काय ठेवावं हा त्यांनी तो विचार केला पाहिजे. वटवृक्ष हा जो निर्माण झालेला असतो त्याच्यासाठी अनेक लोकांची मेहनत असते. एखादं वृक्ष लावलेलं असतं, त्या वटवृक्षामध्ये होण्याकरता कोणी पाणी घालतं, कोणी खत घालतं, कोणी त्याचं संरक्षण करतं. असे अनेक पायामुळं असतात. कुठलाही व्यक्ती मोठा नसतो, पक्षाचा कार्यकर्ता हा सर्वश्रेष्ठ असतो आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे तो नेता मोठा होत असतो. मला असं वाटतं की या राजकीय जीवनामध्ये आपण काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता हा वटवृक्षापेक्षाही मोठा असतो. तो जितकं काम करतो तेवढा वटवृक्ष आपल्याला मोठा झालेला दिसतो. पक्ष तर मिळालेला आहे. दादांनी सांगितलं की पक्ष निधी आणि कार्यालयांवर आम्ही दावे करणार नाही, पण आता तुमची वाटचाल सुकर झालेली, कार्यालयांबाबत काही निर्णय झाला का? या अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा या असल्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देणार नाही. प्रमुख उद्देश आमचा पक्ष संघटन मजबूत करणे, तळागाळातल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि महाराष्ट्राचा विकास कसा साध्य करता येईल याच्यावरती प्रामुख्याने भर असणारे. कार्यालय घ्यायचं किंवा हे आपल्याकडे ओढायचं त्याची काही आवश्यकता नाही. आमची सर्वात महत्त्वाची शक्ती जर का असेल तर तो तळागाळातला सर्वसामान्य कार्यकर्ता हीच आमची शक्ती आहे. कार्यालय म्हणून प्रदर्शन दाखवणे किंवा ती शक्ती दाखवणे आमचा उद्देश नाही.